आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचा एकमेव आमदार शिवसेनेनं पळवला। विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारली आहे। शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय। विधानसभेसाठी बच्चू कडूंच्या पुढाकारानं राज्यभरात तिसरी आघाडी निर्माण करण्यात आली आहे। मात्र त्यांच्या प्रहार पक्षात बिघाडी झाल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रात सत्ता पालट करण्याच्या मोहिमेवर निघालेल्या बच्चू भाऊंना त्यांच्याच साथीदारांना चकवा दिलाय। राजकुमार पटोलेंनी बच्चू कडूंच्या प्रहाराची साथ सोडली आहे। प्रहारची बॅट टाकून लवकरच ते शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत। आमदार राजकुमार पटेल यांनी धारणीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्याच्या बॅनरवरून प्रहार पक्षाचे नाव आणि बच्चू कडू यांचा फोटो काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला होता। राजकुमार पटेलांच्या सोडचिठ्ठीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही पटेलांसह महायुती सरकारवर निशाणा साधला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतला, पण त्याआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंच्या एकमेव साथीदाराला पळवलं। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना आपल्याच जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय। वंदे मातरम मराठी न्यूजसाठी सतीश खोत। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।